नमस्कार सखींनो, रिअल किचन अँड क्रीममध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे एक चमत्कारिक ड्रिंक. हे चमत्कारिक ड्रिंक बनवलेलं आहे मेथीच्या दाण्यांपासून. मेथीच्या भाजीचे फायदे तुम्हा सर्वांनाच माहिती असेलच. आज बघूया मेथी दाण्यांचे फायदे. मेथी दाण्यांमध्ये आयरन, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम, सोडियम, झिंक, फॉस्फरस, फॉलिक ॲसिड सारखे मिनरल्स आणि व्हिटॅमिन ए, बी आणि सी असतं. यासोबतच भरपूर प्रमाणात फायबर्स, प्रोटीन्स आणि न्यूट्रियंट्स असतात. मेथीच्या पाण्यामध्ये अँटीबॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुण असतात, जे शरीराला हेल्दी ठेवतात आणि अनेक आजारांपासून दूर ठेवतात. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतं, हार्ट हेल्दी ठेवतं. जे लोक वेट लॉस करण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात त्यांच्यासाठी हे ड्रिंक एक मॅजिकच आहे. याने वेट लॉस लवकर होतं, पोटावरची चरबी कमी होते आणि हे सगळ्या आजारांवर एक फायदेशीर असल्यामुळे हे खरंच एक चमत्कारिक ड्रिंक आहे. मेथीविषयी कितीही बोलले तरी कमी आहे. चला बघूया हे मेथीदाणे कसे भिजवायचे आणि ते भिजल्यानंतर काय करायचं. एक वाटी घ्यायची आहे, त्यामध्ये घालायचे 1 चमचा मेथीदाणे. 1 चमचा मेथीदाणा घातल्यानंतर तो धुवून घ्यायचा आहे. चांगला धुवून घेतल्यानंतर त्यामध्ये प्यायचं पाणी घालायचं आहे. पाणी घातल्यानंतर हे मेथीदाणे रात्रभर भिजत घालायचे आणि सकाळी एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचं आहे. पाण्यामध्ये हे मेथीदाण्यांचं पाणी गाळून घ्यायचं आहे आणि मेथी बाजूला काढून ठेवायची आहे. हे पाणी 14 दिवस जर तुम्ही उपाशी पोटी घेतलं तर तुम्हाला बराच फरक जाणवेल आणि मेटाबॉलिझम पण खूप चांगला वाढतो. आता बघूया ह्या मेथीदाण्यांचं काय करायचं. रोज मेथी बिया भिजत घातल्यानंतर ज्या मेथी बिया उरतात त्या मी हवाबंद डब्यामध्ये अशा घालून ठेवते आणि पॅक करून ठेवते. 3 ते 4 दिवसानंतर हे असं हवाबंद ठेवल्यानंतर याला अंकुर येतं आणि ह्या अंकुरित मेथीदाण्यांची मी भाजी बनवते. तर ती भाजी कशी बनवायची आपण बघूया. 3 ते 4 दिवस 1-1 चमचा दाणे भिजत घातल्यानंतर माझ्याकडे 1 वाटी हे दाणे जमा झाले, ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. मेथी दाण्यांची भाजी करायसाठी मी या ठिकाणी घेतला आहे 1 कांदा, टमाटर आणि हिरवी मिरची. कांदा, टोमॅटो, मिरची छान बारीक चिरून घ्यायचे. त्यानंतर घ्यायची एक कढई. कढईमध्ये घालायचं आहे आवडीप्रमाणे तेल. छान गरम झालं की त्यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे. छान तळतळलं की त्यामध्ये घालायची हिरवी मिरची आणि कांदा. कांदा छान लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. पाव चमचा हिंग घालायचं आहे. आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे. हळद आणि मीठ घालून छान परतून घ्यायचं. तिखट छान भाजल्या गेल्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेले टोमॅटो घालायचे आहे आणि थोडं परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये घालायचे आहे अंकुरित आलेले मेथीचे दाणे आणि छान परतून घेऊन हे झाकण लावून 5 ते 7 मिनटं मंद आचेवर शिजू द्यायचे. झाकणावर थोडं पाणी घालायचं आहे, त्यामुळे खालून भाजी करपणार नाही व भाजीमध्ये गरज असल्यास हे पाणी आपण थोडं घालणार आहोत. 2 ते 3 मिनिटांनी भाजी छान फिरवून घ्यायची आहे व त्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. पाणी घालून भाजी ही छान शिजू द्यायची आहे. 4 ते 5 मिनटं मंद आचेवर ही भाजी छान शिजू द्यायची आहे. 5 ते 6 मिनटं ही भाजी शिजवत असताना अधूनमधून फिरवून घ्यायची आहे व शेवटी बघा ही भाजी शेवटी शिजल्यानंतर अशी दिसणार आहे. तेल सुटेपर्यंत भाजी छान शिजलेली आहे. गरमागरम मेथीच्या दाण्याची भाजी रेडी आहे. तुम्ही पोळी किंवा भाकरीबरोबर ही भाजी वाढवू शकता. भिजवलेल्या मेथी दाण्याच्या पाण्याचे फायदे आपण बघितले आणि मेथी दाण्याची भाजीसुद्धा बघितली. या भाजीमुळे आणि पाण्यामुळे डायबिटीजसुद्धा कंट्रोल करण्यास फार मदत होते. मेथी दाणे भिजवलेल्या पाण्याचा प्रयोग करायच्या आधी ज्यांना ॲलर्जी असेल त्यांनी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा आणि ही रेसिपी एकदा ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कशी वाटली ही रेसिपी. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.